ओम नमो भगवते वासुदेवाय. आषाढी एकादशीला जसे पंढरपूरचे महत्त्व आहे, तसेच कार्तिकी एकादशीला आळंदीचे महत्त्व आहे. वारकरी संप्रदायासाठी या दोन एकादशा म्हणजे वर्षातील दोन महापर्व. नमस्कार, तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती खूप खूप स्वागत. मित्रांनो, आज आपण हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र आणि महत्त्वाची मानली जाणारी कार्तिक शुद्ध एकादशी म्हणजेच प्रबोधिनी एकादशी किंवा देवोत्थानी एकादशी हिच्या व्रतकथा आणि महात्म्याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, कार्तिकी एकादशीला प्रबोधिनी एकादशी का म्हणतात? यासाठी पौराणिक मान्यतेनुसार आषाढी शुद्ध एकादशीला भगवान विष्णू क्षीरसागरात यौन निद्रेत जातात, ज्याला शयन एकादशी सुद्धा म्हणतात. यानंतर तब्बल 4 महिन्यांनी कार्तिक शुद्ध एकादशीच्या दिवशी ते निद्रेतून जागे होतात. म्हणून या एकादशीला प्रबोधिनी म्हणजे जागे करणारी किंवा देवोत्थानी, देव उठवण्याची एकादशी असे म्हटले जाते. या 4 महिन्यांच्या चातुर्मासात सर्व मंगल कार्ये थांबलेली असतात आणि या एकादशीपासूनच विवाह, मुंज, साखरपुडा यांसारख्या सर्व शुभ कार्यांना पुन्हा एकदा सुरुवात होते. याच दिवसापासून तुळशी विवाहाचा मंगलमय उत्सवही सुरू होतो. या दिवशी व्रत केल्यास काय फळ मिळते? तर मित्रांनो, हे व्रत पापनाशक आणि पुण्यवर्धक आहे. या व्रतामुळे उपवास करणाऱ्याला सहस्त्र अश्वमेध यज्ञ आणि शेकडो राजसूय यज्ञांचे फळ मिळते. हे व्रत भगवान विष्णूला अतिशय प्रिय असून त्यामुळे विष्णू धामाची प्राप्ती होते. मित्रांनो, प्रबोधिनी एकादशीच्या व्रतामागे अनेक कथा प्रचलित आहेत. त्यापैकी एक अतिशय प्रेरणादायी कथा आज आपण ऐकणार आहोत. ही कथा आहे शोभन नावाच्या एका पुण्यवान राजाची कथा. शोभन नावाच्या एका पुण्यवान राजाची कन्या चंद्रभागा आणि तिचा पती शोभन यांची. एका पौराणिक कथेनुसार प्राचीन काळात चंपक नगरीत वैखानस नावाचा एक धर्मपरायण राजा राज्य करीत होता. त्याची कन्या चंद्रभागा ही जितकी सुंदर होती, तितकीच ती सुशील आणि धार्मिक होती. तिचा विवाह शोभन नावाच्या युवकाशी झाला होता. शोभन राजाच्या घरी आला असताना कार्तिक शुद्ध एकादशीचा दिवस आला. राजा वैखानस आणि त्याच्या कुटुंबात एकादशीचे व्रत अतिशय कठोरपणे पाळले जात असे. राजाने शोभनला सांगितले की या दिवशी राजवाड्यातील प्रत्येक व्यक्ती उपवास करते आणि जो उपवास करत नाही त्याला राज्य सोडून जावे लागते. शोभन हा अतिशय दुर्बळ प्रकृतीचा होता. त्याला भूक सहन होत नसे. एकादशीचे कडक नियम ऐकून तो अत्यंत दुःखी झाला आणि त्याने आपल्या पत्नीला चंद्रभागाला आपली चिंता सांगितली. चंद्रभागा म्हणाली, प्रिय पती, माझ्या वडिलांच्या राज्यात नियम कडक आहे, पण तुम्ही धीर धरा. एकादशीचा उपवास करणाऱ्याला भगवंतांचे विशेष संरक्षण मिळते. तुम्ही आपल्या शक्तीनुसार फलाहार करून किंवा फक्त पाण्यावर राहून हे व्रत पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. शोभनने उपवास सुरू केला, पण त्याला त्याची दुर्बळ प्रकृती साथ देईना. पूर्ण दिवस उपवास आणि रात्रीचे जागरण याच्यासाठी असह्य झाले आणि सूर्योदय होण्यापूर्वीच शोभनने प्राण सोडले. राजाने शोभनचे अंत्यसंस्कार केले, पण चंद्रभागाने सती न जाता आपल्या वडिलांच्या घरी राहण्याचा निर्णय घेतला आणि ती नियमितपणे एकादशीचे व्रत करू लागली. इथे शोभन एकादशीचे व्रत पूर्ण न केल्यामुळे मंडराचल पर्वतावर एका अतिशय सुंदर पण शाश्वत नसलेल्या नगरीचा राजा झाला. त्याचे सर्व वैभव नश्वर होते. एकदा राजा हा मित्र सुमंत तीर्थयात्रा करत असताना त्या नगरीत पोहोचला.
तिथे त्याला शोभन भेटला. शोभनने आपल्या सर्व कथा त्याला सांगितल्या आणि आपल्या या नश्वर वैभवाला शाश्वत रूप देण्यासाठी काही उपाय हा विचारला. सुमंताने परत येऊन चंद्रभागेला ही बातमी सांगितली. शोभन जिवंत आहे हे ऐकून तिला खूप आनंद झाला. पण तिने हेही सांगितले की माझा पती ज्या नगरीचा राजा आहे ती नगरी नश्वर आहे, कारण त्यांनी एकादशीचे व्रत पूर्ण केले नव्हते. चंद्रभागा त्वरित मंडराचल पर्वतावर गेली. तिने शोभनला सांगितले, मी आजवर केलेल्या सर्व एकादशी व्रतांचे पुण्य मी तुम्हाला समर्पित करते. माझ्या व्रताचे फळ स्वीकार करावा. ज्या क्षणी चंद्रभागाने आपल्या व्रताचे पुण्य शोभनला दिले, त्याच क्षणी शोभनची नगरी शाश्वत आणि दिव्य झाली. चंद्रभागेच्या एकादशी व्रताच्या प्रभावाने शोभनला विष्णुधामाची प्राप्ती झाली आणि तो पत्नीसह आनंदात राहू लागला. या कथेवरून हे सिद्ध होते की एकादशीचे व्रत पूर्ण श्रद्धेने आणि निष्ठापूर्वक केल्यास जीवनातील सर्व संकटे दूर होतात आणि मोक्ष प्राप्त होतो. मित्रांनो, कार्तिक एकादशी केवळ एक उपवास नाही, तर ती एक धार्मिक, सामाजिक आणि आध्यात्मिक जोडणी आहे. या दिवशी भगवान विष्णूंच्या कृपेने 4 महिन्यांची थांबलेली सृष्टी पुन्हा एका उत्साहाने भरून जाते. या पवित्र दिवशी तुम्हीही तुमच्या श्रद्धेनुसार व्रत करा आणि भगवंताचे आशीर्वाद प्राप्त करा. तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील आणि जीवनात सुख समृद्धी नांदेल. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. तसेच तुमच्या मित्रपरिवारासोबतही ही कथा नक्की शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि महत्त्वपूर्ण माहितीसह. तोपर्यंत जय हरी विठ्ठल. शुभ कार्तिकी एकादशी. धन्यवाद.